पिसे येथील उंदचन केंद्र बंद पडल्यामुळे ठाण्यातील काही भागात 50% पाणी कपात। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याच्या पिसे येथील पाणी उंदचन केंद्रामध्ये अचानक आगीची दुर्घटना होऊन संपूर्ण उंदचन केंद्र बंद पडले आहे। त्यामुळे मुंबईकडे होणारा पाणी पुरवठा कमी झाला आहे। मुंबई महापालिकेने पाणी पुरवठ्यामध्ये 50% कपात लागू केली आहे। मुंबई महापालिकेतर्फे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पाणी पुरवठा होत असलेल्या ठिकाणाही सोमवारपासून पुढील सूचना मिळेपर्यंत 50% पाणी कपात लागू केली आहे। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात लुईसवाडी विभाग, हजुरी, लुईसवाडी, साईनाथनगर, काजूवाडी, रामचंद्रनगर, रघुनाथनगर, अंबिकानगर, कोपरी विभाग, कोपरी, धोबीघाट, कन्हैयानगर, जलकुंभ परिसर, आनंदनगर, नौपाडा विभाग, गावदेवी, जलकुंभ, टेकडी, बंगला परिसर या ठिकाणी 50% पाणी कपात लागू करण्यात आली आहे। सदर पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। 1 किलो 507 ग्रॅम हॅश ऑइलसह आणखी 4 आरोपी अटक। ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी। गुन्हे शाखा युनिट 5ने 7 फेब्रुवारीला ऋषभ संजय भालेराव याला चरस आणि हॅश ऑइल ऑनलाईन विकणाऱ्या संदर्भात अटक केली होती। तो चरस हा अंमली पदार्थ त्याच्या सहकार्याकडून आणत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलीस उपायुक्त गुन्हे शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, पल्लवी ढगे पाटील, अविनाश महाजन, पोलीस उपनिरीक्षक सुनील अहिरे व त्यांच्या टीमने शोध घेतला असता शहापूर येथे राहणाऱ्या अभिजित अविनाश भोईर आणि डोंबिवली येथे पराग नारायण रेवणकर यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चरस व गांजा असा 1,46,160 रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। तसेच अधिक तपास करत असताना आणखीन 2 आरोपी मामा उर्फ सुरेंद्र बाबूराव अहिरे व राजू भाऊराव हरिभाऊ जाधव यांना मनमाड, नाशिक येथून अटक करण्यात आली। त्यातील सुरेंद्र यांच्याकडून 12,70,700 रुपयांचे 127 ग्रॅम चरस हॅश ऑइल, तर राजू जाधव यांच्याकडून 1,38,00,000 रुपयांचे 1 किलो 380 ग्रॅम चरस हॅश ऑइल जप्त करण्यात आले। एवढ्या मोठ्या प्रमाणात चरस हॅश ऑइल त्यांनी विशाखापट्टणम येथून आणला असल्याचा सुगावा पोलिसांना लागला असून त्यादृष्टीने सखोल तपास सुरू असून आणखीन आरोपी वाढण्याची शक्यता असल्याचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी सांगितले। याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार माने करीत आहेत। दिनांक 7/2/2024 रोजी ऋषभ भालेराव नावाचा आरोपी आपण अटक केला होता आणि त्याच्यामध्ये वागळे स्टेट पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता NDPS अंतर्गत।
त्यामध्ये सुरुवातीला आपण 31 लाख किमतीचा मुद्देमाल गांजा, 63 किलो चरस आणि हॅश ऑइल असं पूर्ण 31 लाखाचा मुद्देमाल आपण पकडलेला होता. त्या अनुषंगानं या अगोदरही आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे. त्याचा तपास करत असताना युनिट 5चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास गोडके, API भूषण शिंदे, API पल्लवी ढगे पाटील, API अविनाश महाजन, PSI सुनील आहिरे आणि त्यांची पूर्ण टीम यांनी याच्यामध्ये तपास करत असताना आणखीन 4 आरोपी याच्यामध्ये आपल्याला निष्पन्न झालेले आहेत. हे 4 आरोपी यांच्याकडून याच्यातले 2 आरोपी, एक अभिजित भोईर म्हणून आहे, हा शहापूरचा राहणार आहे. एक पराग रेवणकर आरोपी हा डोंबिवलीचा राहणार आहे. आणि आणखीन 2 आरोपी सुरेंद्र आहिर आणि राजू जाधव हे मनमाडचे राहणारे आहेत. असे एकूण 4 आरोपी आपण या लिंकमध्ये पकडले. यांच्याकडून जवळजवळ 1,51,00,000 किमतीचा आपण हॅश ऑइल आपण पकडलेला आहे या 4 आरोपींच्याकडून. याचं जवळजवळ 1 किलो 500 ग्रॅम एवढी याचं वजन आहे आणि याची किंमत आहे 1,51,00,000 रुपये. तर निश्चित स्वरूपाने एक अतिशय चांगली कामगिरी जे आपण सुरुवातीचं ऋषभ भालेरावला पकडल्यानंतर पुढची जी कारवाई होती ती चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करून याच्यामध्ये 4 आरोपी हस्तगत केलेले आहेत आणि याच्यावरून मोठ्या प्रमाणात आपण हॅश ऑइल जप्त केलेलं आहे. याची पुढची लिंक आणखीनही विशाखापट्टणम या ठिकाणी येत आहे. तर त्या अनुषंगाने तपास चालू आहे. याच्यात आणखी काही आरोपी आपल्याला वॉन्टेड आहे ज्यांची नावं निष्पन्न आहेत. त्याची इन्फॉर्मेशन जशी मिळेल तशी आपल्याला देण्यात येईल माहिती. पण एक अतिशय उत्कृष्ट असं अंमली पदार्थ विरोधी कारवाई पुन्हा एकदा युनिट 5 क्राईम ब्रँच यांनी केलेली आहे. आणखीनही याच्यामध्ये आरोपी निष्पन्न होतील त्या अनुषंगाने आपल्याला सुरुवातीला आपण बघितलं ऋषभ भालेराव जो ऑनलाईन विक्री करत होता यालाही 4 आरोपी पुरवठा करत होते. जे ऑनलाईन विक्री ऋषभ भालेराव जो करत होता त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की हा ऑनलाईन इन्स्टावरती याचं अकाउंट होतं आणि या अकाउंटवरती हा त्याचं डिमांड ज्या काही लोक करायची आणि हा त्याला कुरिअरद्वारे विक्री करायचा आणि गुगल पेद्वारे हा पैसे याच्या अकाउंटला जमा करून घ्यायचा. तर कुरिअरद्वारे बऱ्याच ठिकाणी भारतामध्ये पूर्ण दिल्ली असेल, हरियाणा, बेंगलोर आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी यानं विक्री केल्याचं निष्पन्न होत आहे. तर याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी यानं विक्री केलेली येत आहे. कुरिअर कंपन्यांनाही काही नॉर्म्स आहेत तर त्या अनुषंगानेही कुरिअर कंपनीची जी लोकं आहेत त्यांनाही इन्व्हेस्टिगेशनसाठी आपण बोलवलेलं आहे. तर त्यांचाही यांच्यात काय रोल आहे किंवा त्यांना माहिती नव्हतं या अनुषंगाने तपास चालू आहे. त्याची जी हॅश ऑइल आहे त्याची 1 ग्रॅमची किंमत साधारणतः 10,000 रुपये अशी किंमत इंटरनॅशनल. हॅश ऑइलला चरस ऑइल पण म्हणतात आपण. जे कॅनाबिस नावाचं जे नार्कोटिक जे हे आहे प्लॅन्ट आहे त्याचा एक्स्ट्रॅक्ट करून हे हॅश ऑइल काढलं जातं आणि हॅश ऑइलची जसं लिक्विड फॉर्म आहे चरसचा त्या अनुषंगानं सेवन करण्यासाठी हे वापरलं जातं. जसं की आपण हुक्का ज्या पद्धतीनं वापरतात त्या पद्धतीनं याचंही सेवन केलं. आपण ज्यावेळेस जे काही कस्टमर आहेत त्यांचं प्रोफायलिंग केलं असतं. हे IT क्षेत्रातलेही काही मुलं आहेत, काही स्टुडंट्स पण आहेत आणि काही कॉमन सिटिझन्स पण आहेत. त्यामुळे असं पर्टिक्युलर आपण या क्षेत्रातीलच लोक घेत आहेत असं आपण म्हणू शकत नाही. याचं प्रोफायलिंग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये येतं. जिजाऊ संघटनेने आगामी लोकसभेच्या निवडणुकीत आपण उतरणार असल्याचे वासिंद येथे लाखोंच्या उपस्थितीत पार पडलेल्या निर्धार मेळाव्यात जाहीर केले होते. याच पार्श्वभूमीवर पालघर येथे देखील निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तर ठाण्यातही अशाच पद्धतीचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. निलेश सांबरे यांनी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून गेली 15 वर्षे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यांतील अनेक गाव तालुक्यात जनसामान्यांसाठी अनेक मोफत उपक्रम राबवले आहेत. अनेकांना आरोग्य, शिक्षण, रोजगार यांसाठी संस्थेच्या माध्यमातून मदत केली आहे. म्हणूनच जिजाऊ संघटनेच्या निलेश सांबरे यांना जनमानसातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. जिजाऊ संस्थेच्या कामांमुळे अनेक भागातून एक माणूस जिजाऊ संस्थेला जोडला जात गेला. त्यामुळे ठाण्यातील जनतेशी शिक्षण, आरोग्य, रोजगार यांसारख्या विविध बाबींवर संवाद साधण्याच्या दृष्टीने जिजाऊ संघटनेच्या वतीने या निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण द्या.
आपले शिक्षण नसल्यानेच आज आपल्या अज्ञानाचा फायदा घेऊन आपल्या जनतेची लूट चालू आहे. तुम्ही फक्त तयारी दाखवा. जिजाऊ तुमच्या मुलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सदैव तत्पर असेल. आज तुम्ही, आम्ही, आपण सर्वांनी मिळूनच या समाजात परिवर्तन घडवून आणू शकतो. सर्व क्षेत्रात आपली तळागाळातील मुलं असायला हवीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली लोकशाही आपल्याला आणायची आहे असे देखील ते म्हणाले. आयोजित केलेल्या या निर्धार मेळाव्याला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता, तर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मंडळी या प्रसंगी उपस्थित होती. त्याला काय मुंब्रा विधानसभा लढायची का कल्याण लोकसभा लढायची? कारण इथे राजकारणी लोक डोक्यात निवडणुकाशिवाय दुसरा कुठला विचार करणार नाही. किंवा इथे कोणता आमचा कॉर्पोरेटर बंधू भगिनी असेल त्यांना प्रश्न पडला असेल का संतोष कवळे किंवा जगदीश गवरीला काही इथे निवडणुकीला उभं करायला लावले की संतोष गोपालला उमेदवारी देत आहेत हा प्रश्न पडला असेल. परंतु हे ठाणं हे धर्मवीर आनंद दिघेंचं ठाणं आहे. गेल्या 20 वर्षामध्ये त्याच्यामध्ये अनेक बदल झालेले आहेत. आपण पाहतोय का ज्या वेळेस आनंद दिघे साहेब होते त्यावेळेस रात्री अपरात्री खेड्यापाड्यातील कुठलाही आमचा बांधवाला भगिनी आली, कुठलाही डिलिव्हरीची केस आली, कोर्टातला विषय राहू दे, पोलीस स्टेशनचा विषय असू दे, एक ठिकाण होतं टेंबी नाका का जिथे दिवस रात्र ते मंदिर सुरू असायचं आणि तिथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला न्याय मिळत होता. त्याच्या आरोग्याची व्यवस्था होत होती, त्याच्या शिक्षणाची व्यवस्था होत होती. परंतु कालांतराने हे सर्व बदलत चाललेलं आहे. वसंतराव डावखरे साहेब होते का कोणी अगदी जव्हारच्या कार्यकर्त्यांनी फोन केला तरी फोन उचलला जायचा आणि संबंधित अधिकाऱ्याला फोन केला जायचा. परंतु आता आपल्या ठाण्यामध्ये निवडणुका सोडल्या तर कुठल्याही कार्यकर्त्याचा, कुठल्याही नेत्याचा, जनसामान्य कार्यकर्ता तर जाऊ दे, कॉल उचलले जात नाही. दुःख आपल्यासाठी सर्वांसाठी दुःखाची बाब आहे. आज ठाण्यामध्ये जिजाऊ यासाठी पोहोचलेले का पूर्वीचा काळ होता का आमच्या ग्रामीण भागातनं तलासरी मोखाड्यापासनं तर अगदी मुरबाडपासून सर्व रुग्ण व्यवस्था आजार झाला तर ठाण्यामध्ये सिव्हिलला किंवा छत्रपती शिवाजी रुग्णालयामध्ये पेशंट पाठवले जायचे आणि तिथून पेशंट बरा होऊन यायचा. आज काळ बदलला आहे. आज ठाण्यातील हजारो रुग्ण आपल्या विक्रमगड तालुक्यातील जिजाऊच्या छोट्याशा रुग्णालयामध्ये झडपोली येथे उपचारासाठी येतात. हा इथल्या राजकारण्यांचा कुठला कार्य आहे परमेश्वराला माहिती. विद्यार्थ्यांची सुरक्षा ही शाळा प्रशासनाची जबाबदारी. बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सुशीबेन शहा यांनी ठणकावलं. गोयंका इंटरनॅशनल स्कूलमधील गैरप्रकार प्रकरणी कठोर पाऊल. पालकांशी संवाद साधत दिला दिलासा. शाळेच्या सहलीला, अभ्यास दौऱ्यासाठी किंवा अगदी दर दिवशी शाळेत ये जा करताना गणवेशात असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची जबाबदारी ही शाळा प्रशासनाचीच आहे. शाळा प्रशासनाने सहलीसाठी किंवा अभ्यास दौऱ्यासाठी इतर कोणालाही कंत्राट दिलं असेल तरी शाळा आपल्या या जबाबदारीतून पळ काढू शकत नाही असं आग्रही प्रतिपादन राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सुशीबेन शहा यांनी केलं. या प्रकरणात शाळेने लेखी निवेदन प्रस्तुत करून ते समाज माध्यमांसह प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध करायला हवं अशी सूचनाही त्यांनी केली. ठाण्यातील CP गोयंका इंटरनॅशनल स्कूलच्या सहलीदरम्यान इयत्ता 2रीच्या विद्यार्थ्यांसोबत घडलेल्या लैंगिक शोषणाच्या घटनेनंतर सोमवारी या शाळेला त्यांनी भेट देत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीसाठी आयोगाच्या सदस्या माननीय ॲडव्होकेट निलिमा चव्हाण, सौ CP गोयंका शाळेचे विश्वस्त संदीप गोयंका यांच्यासह अतिरिक्त पोलीस आयुक्त मंदार जवळे, बालकल्याण समितीच्या ठाणे अध्यक्षा राणी बैसने, जिल्हा महिला बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, श्री बाळासाहेब राक्षे, शिक्षणाधिकारी ठाणे मनपा, अतिरिक्त पोलीस उपायुक्त मंदार जावळे व संबंधित प्रकरण हाताळणारे पोलीस उपस्थित होते. तसेच पीडित विद्यार्थीच्या पालकांची भेट घेत सुशीबेन यांनी त्यांना दिलासा दिला आहे. CP गोयंका स्कूलमध्ये जे झालं ते अत्यंत वाईट झाला. कुठेतरी बाल सुरक्षेचा प्रश्न आहे आणि त्याच्या सुव मोठं कॉग्निझन्स घेऊन आम्ही इथे उपस्थित झालो आहोत. इथे यायच्या अगोदर मी संवाद साधला होता स्कूलच्या प्रशासन बरोबर, ट्रस्टी बरोबर आणि मॅनेजमेंट बरोबर आणि त्यांच्याकडे आम्ही SOP वगैरे मागून घेतली आहेत. SOP आहेत मी बघितली आहे पण त्याची ठोस अंमलबजावणी होत नाही. ते इट इज क्लिअरली देअर कारण अशी घटना झाली आहे. तर पुढच्या काळामध्ये असं घटना होऊ नये त्याच्या अंतर्गत आम्ही एक ट्रान्सपोर्ट गाईडलाईन्स काढणार आहोत आणि त्याची ठोस अंमलबजावणी होम डिपार्टमेंट आणि आमचे WCD ऑफिसर्स करणार ते मला विश्वास आहे. त्या 3 टीचर्सना तुम्ही निलंबित केलं बरोबर? टीचर्सला, CEOला, हेडमिस्ट्रेसला आणि प्रिन्सिपलला फक्त निलंबित केलं, त्यांना शिक्षा
केला नाही काही नाही, दुसऱ्या शाळेत जाऊन परत त्यांनी तसं हलगर्जीपणा पेंडिंग केला तर कोण इन्व्हेस्टिगेशन जबाबदार? नाही, म्हणजे असं तर जोपर्यंत इन्व्हेस्टिगेशन होत नाही तोपर्यंत कुठे जाऊ शकणार नाही. प्रश्न तो नाही. मी पोलिसला पण रिक्वेस्ट केली आहे ACP साहेबांना की ते टीचर्सला बोलवून घ्या, समजून घ्या व्हॉट द हेल वर दे डुईंग इन द बस. समजून घ्यायला पाहिजे ना, कुठे डेरिलिक्शन ऑफ ड्युटी. तर बोलून घेणार आहे आणि मग बघू. मॅडम मगाशी पण म्हटलं तसं की मुलांना रोजची शाळेत ये जा करतात आणि त्या मुलांना गेटपासून लांब उतरवलं जातं, तिथून त्यांना शाळेपर्यंत आणलं जातं. तर हे कितपत योग्य आणि सध्या हे आमचे वुमन अँड चाइल्ड ऑफिसर बघून घेणार आहेत. कोणती शाळामध्ये असं घडतं मला एक्झॅक्टली माहिती नाही, पण जर एक्सेस असेल शाळाचे यायचा ते ऍक्च्युली इट शुड बी डन. आय वंडर वाय दे आर मेड टू वॉक. ग्राउंड थर्ड पार्टीचा एक्सेस जो सिस्टम सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये आमची जबाबदारी नाही. शाळेने हा नवीन सिस्टम ही जबाबदारी, हा जो एक्सेस आहे प्रत्येक शाळेत चालत तुम्ही याच्यावरती पुढे चुकीचं आहे. आणि हा पेपरवरती लिहिलेला शब्द कुठे ना कुठे चुकीचं आहे, चुकीचं आहे. अशी जोपर्यंत शाळेने आयोजित केलेली सहल किंवा पिकनिक किंवा एक्सकर्शन, शाळेची जबाबदारी इज फायनल. सगळी जबाबदारी शाळेची आहे. बस असो, शाळामध्ये असो, जबाबदारी शाळेची मॅनेजमेंटचीच. त्याच्यामध्ये काय वाद होऊ शकत नाही, कारण शेवटी पालक शाळावरती विश्वास ठेवून मुलांना पाठवतात. अशा पेपरमध्ये पालकांनी साईन करावी का नाही करावी तुमचं म्हणणं आहे? नाही, पुढे करायची असेल करा, नाही करायची नका करू, पण जबाबदारी शाळेची. जर तुम्ही NOC दिला त्याच्यामुळे तुमची जबाबदारी जात नाही, एक लक्षात घ्या.